आसपास सगळी खेडेगावात लोकवस्ती आहे, खेडेगावे आहेत. ह्या इथल्या जनतेला त्याचा अत्यंत जीव घेण्या प्रसंगाला पुढं सामोरे जावं लागतंय. तर ह्याच्यावर त्यांनी काय उपाययोजना केली आहे, गेली 20 वर्षे ही जनता त्याला फार कंटाळलेली. ह्याचं त्यांनी पुढच्या कुठल्याही सभेत त्याचं उत्तर द्यावं, हे माझं त्यांना ह्या तुमच्या माध्यमातून आव्हान आहे. शेतकऱ्यांबद्दल काय फसवणुकी प्रकार या भागात झालेले आहेत? काय ऊस तोडीचे असतील, काय टना काटामारीचे असतील, आता खरं आहे का? हे बरोबर आहे. आता ह्या मतदारसंघात आम्ही फिरत असताना आम्हाला बऱ्याच शेतकऱ्याकडून असं ऐकायला मिळालं की हा कारखाना एकरामध्ये कमीत कमी 5 ते 6 टन काटा हाणतोय. मग 1 एकरामध्ये 5 ते 6 टन जर काटा हाणला तर त्या जो दारं धरणारा शेतकरी आहे, वर्षभर जो खत टाकून शेती पिकवणारा शेतकरी आहे, त्यांच्या पदरात काय पडतंय ह्याचं उत्तर त्यांनी मला द्यावं. ओके, धन्यवाद. काय नाव आपलं? सुनील चव्हाण. उमेददादा पाटील यांच्यावर या भागातील जे नेते आहे, जे उमेदवार आहेत, त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे की या भागात उमेददादा हे कारखाना बंद पाडण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून असं चुकीचं प्रक्षेपण होत आहे. काय सांगताल? आता विषय काय माहीत आहे का, ही जिल्हा परिषदेची निवडणूक ही एक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती लागलेली आहे. आणि जनशक्ती कोणाची आणि धनशक्ती कोणाची? जनशक्ती म्हणजे उमेशदादा पाटलांची आणि धनशक्ती म्हणजे सचिन जाधवांची. प्रत्येक खेपेमध्ये 2-2 टन काटा हाणल्यानंतर ती शक्ती कशी झाली ही तुम्ही विचार करा. आणि उमेशदादा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, एक अन्यायाला वाचा फोडणारा कार्यकर्ता आहे. तर त्यांच्या मागं सगळी जनशक्ती आहे आज, आणि ही जी धनशक्ती आहे ती सचिन जाधव या पाठीमागं आहे. आज आम्ही ह्या परिसरात फिरलो तर हा कारखाना 20 वर्ष झालं कार्यरत आहे, करोड रुपयाचं उत्पादन होतं आहे. पण ह्या कारखान्याच्या साईडला एकही रोड डांबरीकरण नाही, साधं खडीकरण नाही. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे ह्याचा विचार ह्या धनशक्ती बलाढ्य श्रीमंत असलेला हा सचिन जाधवानं कधी विचार केला नाही. ह्या जनतेचा इथं त्यांच्या कारखान्याला ऊस जातो, ही जनता इथं वावरत असताना ह्या खराब रस्त्यामुळे त्यांना अत्यंत त्रास होतो, ह्याचा विचार यांनी 20 वर्षात कधी केला नाही. आज इलेक्शनला ही कुठल्या तोंडानं मत मागतात ह्याचं उत्तर मला त्यांनी अगोदर द्यावं. धुळीचा आणि आरोग्याची खूप समस्या या भागामध्ये आहे. या भागामध्ये फिरताना आम्हाला असं जाणवलं खूप धूळ, आणि रस्ते तर नाही आहेतच आणि धूळ तर आहेत आणि आरोग्याचे पण प्रश्न आहेत. लोकांच्या घराच्या चुलीपर्यंत ही धूळ पोचलेली आहे. काय सांगतात त्या बाबतीत? अगदी बरोबर आहे. आता कारखान्याचं जे काय सांडपाणी असतंय, मळीची धूळ असते, बघ्याचं धूळ असते, ह्याच्यावर माझ्या माहितीनं त्याला पर्यावरण खात्यानं कशी परवानगी दिली हा मोठा मला प्रश्न पडला आहे. कारण हा विषय हा गैरसमज पहिले दूर करा लोकांचा. मीडियाच्या माध्यमातून माझी तळतळी जीवनाच्या दादावर जे आता ही जी विरोधक आरोप करत आहेत शब्दाचा अनर्थ करून, दादानी फक्त होणाऱ्या त्या ठिकाणी घाण सांडपाण्यामुळं जो त्रास आहे, जो तिथं राखुंडीच्या माध्यमातून त्या परिसरात झालेला त्रास आहे, ह्याच्यावर भाष्य केलेलं आहे दादांनी. अशा काय लोकांनी मुलाखती दिल्या किंवा काय केलं किंवा तक्रारी केल्या, त्यांचे कुठं सभासदत्व रद्द करणं किंवा त्यांच्यावर कुठं खोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं आत्ता एका शेतकऱ्याने सांगितलं, असा काय प्रकार होतोय त्या भागात? घडलाय. बरं. कामगारावर अन्याय झालाय. बरं. असं काय अन्याय झालाय? भरपूर अन्याय झालाय कामगारावर. बरं. हां, त्यांची आरेरावीची भाषा आहे. तुम्ही बघा, परवा एक मीडियात क्लिप आलती परवाच. एक शेतकरी आपला आता काय तर त्याला म्हणले हा फटका कार्य करताय, आणि तो बिचारा मग तुम्ही धडका कार्य करताय, मला फटका का म्हणता दादा? त्यांची भाषा हो मगरूरची भाषा आहे त्यांची, समाजसेवक वाहून घेण्याची भाषा नव्हे ही. नमस्कार. जकरा कारखान्याबाबत आत्ता उमेददादांनी खूप असे विषय सखोल अभ्यासपूर्ण भाषण केलं. आरोग्याच्या समस्या या भागातल्या नागरिकांना होत आहेत. त्यांच्या संपूर्ण चुलीमध्ये धुळेचे आणि राखेचे साम्राज्य आहे. काय सांगता याबाबत? जे सत्य आहे ते समाजापुढे मांडलेलं आहे दादांनी. जे समाजाच्या परिस्थिती सत्य आहे का? खरी परिस्थिती आहे का? जी सत्य परिस्थिती आहे, लोक फोटो काढून गेले, लोकांनी स्वतः प्रत्यक्षात दादाला नेऊन तिथं दावलं. किती राखुंडे रानात आलेली, घरात आलेली. समाज हितासाठी झटणारा दादा पाटील आहे. चपाती आणि भाजीमध्ये राग जाते असं जाती आहे ही सत्य बाजू
ही सत्य घटना आहे. ह्या इनकी परिसरात तुम्ही माझी बाईट न घेता कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याच्या तुम्ही बाईट घ्या, तुम्हाला कळेल की किती राखुंडी आहे, काय आहे. उमेश पाटील ही सत्य घटनेवर भाष्य करतात. ते खोट्याचा ही कधीही सहमत देत नाहीत. ती त्याला बोला. ते कधी खोट्याला समर्थन करत नाहीत हो. जी सत्य आहे ती सत्य समाजापुढे मांडतात दादा. ही दादाजी वृत्ती म्हणून दादा आज टॉपची नेते, ही मी त्यांचा कार्यकर्ता. दादांवर त्यांनी असे आरोप केलेले आहेत की कारखाना हा बंद पडावा म्हणून ते प्रयत्न करत आहेत. असं काय झालेलं आहे का विषय? काय ऐकून घ्या, कारखाना बंद पडा म्हणून दादांनी कधी आक्षेप घेतलेला नाही. दादांनी ह्या गोष्टीचा आक्षेप घेतला की त्या कारखान्यामुळं त्या परिसरात होणाऱ्या लोकांना त्रास, त्या राखुंडीचा बंदोबस्त करा ह्या विषयावर त्यांना बोललेलं आहे. त्यांनी त्याचं अनुकरण वेगळ्या अर्थानं काढून कारखाना बंद पाडणारा ही अशा वावड्या उठवलेल्या आहेत त्या खोट्या. दादा कधीही ह्या पंचकृषीतल्या 16-17 हजार लोकांच्या अनाथ माती कालवाचा किती वेळा तुम्ही आतापर्यंत कारखान्यावर तक्रार दाखल केल्या होत्या? 2016 पासूनचा मी तक्रारदार आहे कारखाना. 2026 आज 10 वर्ष झाली. किती गुन्हे दाखल केले तुमच्या त्यांनी तक्रार दाखल केल्या? 53 एक गुन्हा दाखल झाला. मी त्यातनं निर्दोष मुक्तता झालेली आहे माझी. बरं. त्याला काय पुरावाच नव्हता, आम्ही जे काय केलंच नव्हतं. पण अधिकाऱ्याला त्यांनी संगनमताने घेऊन त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता पोलीस स्टेशनला. 2016 पासून माझ्या तक्रार येत्या. तेव्हापासून आज तागात 2026 आहे. माझ्यावर त्यांनी वारंवार तक्रार करायला म्हणून 353चा गुन्हा दाखल करून आम्हाला 8 दिवस आत बसवलेलं होतं. एवढंच नव्हतं तर त्या अधिकाऱ्याला त्यांनी बळजबरीनं तयार केलं तो गुन्हा दाखल करण्यासाठी. अशा पद्धतीची त्यांची दहशत आहे. जो शेतकरी ह्याच्या विरुद्ध न्याय मागला तो त्याचं त्यांनी कुठून ना कुठून त्याचं पतन करायला त्यांनी 100% बघते. उमेशदादांनी ह्या सगळ्या गोष्टीचा आता समाचार घेतलेला आहे. एक शेतकरी म्हणून, इनकीचे शेतकरी म्हणून तुम्ही या सगळ्या बाबतीत कुठंतरी हा विषय स्टॉप व्हावा म्हणून कोणाकडं मागणं मांडणार आहे काय? आणि दादांनी तुम्हाला काय सांगितलं आहे? आम्ही जो गाण्यानं कोणाकडे मांडणार आहे तुम्ही? आम्ही जो न्याय मागण्यासाठी MPSCBत गेलतो तिथून त्यांचा आज तागात आम्हाला रिस्पॉन्स आला नाही. म्हणून आम्ही उमेशदादाच्या मार्फत आता मागितलेला न्याय आहे. उमेशदादाने आम्हाला 100% शब्द दिला आहे. फॅक्टरीला कुठं नटालाही धोका न होता जो त्यांचं प्रदूषण आणि जो घाण पाण्याचं ऑइल बाहेर निघते त्याच्यावर 100% आळा बसवतो. त्यांचं उलट बोलणं चालू आहे. फॅक्टरीवर त्यांनी बोलले ते तुम्हाला मतं मागा, विकासावर मागा. फॅक्टरी तुम्ही विरोध शब्द बोलून ते मतं मागू नका. तुम्ही किती वेळा तुम्ही जकरा कारखान्याबाबत तुम्ही आता एक सभेमध्ये मोठं वक्तव्य केलं होतं. हा भाग हा कारखान्याच्या संबंधित आहे. या भागामध्ये खूप आरोग्याचे प्रश्न आहेत, धुळीचं साम्राज्य आहे. काय प्रश्न आहेत आणि काय समस्या वाटतात? सचिन जाधव यांनी काय या भागाचं केलेलं आहे? बघा, सर्वप्रथम जे कारखाना आहे त्यांचा इंडस्ट्री, त्या इंडस्ट्रीच्या फाउंडेशनच्या जे कंपाऊंड असते तेव्हापासून मी त्यांचा शेताचा शेजारी आहे. तेव्हापासून मी त्यांना कंपाऊंडला पाणी मारलं मी माझ्या विहिरीचं दिले. मी त्यांच्या फॅक्टरीच्या विरोधातला माणूस नाही, पण त्यांच्या फॅक्टरीतनं जी धूर निघते ती पूर्ण आसपासच्या परिसरातल्या शेतातल्या माणसाच्या पूर्ण पिकावर जाते. एक पीक त्यांचं जर 2-2 लाख रुपये जर खर्चून जर ते पीक नुकसान होत असेल तर त्या माणसानं ती भरून कुठनं काढायचं? ती राख आल्यामुळे शेतकऱ्याचा तोटा, ह्यांचा काय तोटा नाही. शेतकरी गरीब आहे, भेरडला गेला आहे, त्यामुळे ह्यांना त्यांना दात मागाली नाही. दात मागायला जाणारा त्यांनी दामात